नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की राशनचे गहू तांदूळ आजपासून बंद, मिळणार 9 वस्तू, केंद्र सरकारचा मोठा निर्णय काय असणार, चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, भारतातील गरीब आणि गरजू लोकांच्या जीवनात मोठा बदल घडवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने रेशन व्यवस्थेत महत्त्वाचे बदल केले आहेत। या बदलामुळे या लोकांना पोषणयुक्त आहार मिळणार असून त्यांच्या आरोग्याची पातळी वाढण्याची अपेक्षा आहे। मित्रांनो, हा नवीन रेशन प्लॅन कसा असेल? सध्या देशभरात सुमारे 90 कोटी लाभार्थी रेशन दुकानांमधून तांदळाचा पुरवठा करून घेत आहेत, परंतु केंद्र सरकारने आता या व्यवस्थेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे। आता रेशन दुकानामध्ये तांदळाऐवजी 9 प्रकारच्या पोषक अन्नधान्याचा समावेश करण्यात येणार आहे। या अन्नधान्यामध्ये गहू, साखर, हरभरा डाळी, मीठ आणि मोहरीचे तेल आणि मैदा आणि मसाले आणि सोयाबीन यांचा समावेश करण्यात आला आहे। मित्रांनो, या बदलामुळे देशभरातील जवळपास 90 कोटी लाभार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पोषण अन्नधान्य मिळणार असून त्यांच्या आहारात विविधता येणार आहे। सरकारचा मुख्य उद्देश या बदलाद्वारे गरीब आणि गरजू लोकांच्या पोषण पातळीत सुधारणा करणे आहे। लोकांच्या आरोग्यासाठी सकस आहार महत्त्वाचा आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे। कारण मित्रांनो, गेल्या काही वर्षात देशाच्या विविध भागामध्ये वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे। हे बदल विषाणू संसर्गाचा प्रादुर्भावाने घडून आले आहेत। या प्रादुर्भावामुळे अनेक नागरिकांना आर्थिक स्थिती खालावली असून त्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे। त्यामुळे या गरीब आणि गरजू नागरिकांना विविध प्रकारचे पोषण अन्नधान्य उपलब्ध करून देण्याद्वारे त्यांच्या आरोग्याची पातळी सुधारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। अन्नधान्याच्या या नव्या व्यवस्थेतून त्यांच्या आहारात विविधता येणार असून त्यांना आवश्यक असणाऱ्या पोषक घटकाची पूर्तता होऊ शकेल। तसेच मित्रांनो, केंद्र सरकारच्या या नव्या निर्णयात एक महत्त्वाचा बदल आहे। आतापर्यंत रेशन दुकानामध्ये केरोसिन रॉकेलचा पुरवठा केला जात होता, परंतु आता केंद्र सरकारने केरोसिनच्या जागी LPG गॅस सिलेंडरचा समावेश केला आहे। मित्रांनो, या बदलामुळे गरीब नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित इंधन उपलब्ध होणार आहे। पूर्वी केरोसिन ही वस्तू वापरण्याचा विषय गंभीर होता, कारण ती अस्वच्छ आणि धोकादायक असते, तर आता LPG गॅस सिलेंडरचा वापर करण्याची सुविधा मिळणार आहे। या बदलांचा सकारात्मक परिणाम गरीब नागरिकांच्या आरोग्यावर होणार आहे, असे सरकारचे म्हणणे आहे। तसेच याबाबत लाभार्थ्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह दिसून येतो आहे। देशभरातील गरीब आणि गरजू लोकांची आरोग्याच्या दृष्टीने स्थिती सुधारण्यात या बदलांची मदत करणार असल्याचे त्यांचे मत आहे, कारण यामुळे त्यांना पोषणयुक्त अन्नधान्य मिळणार आहे, त्याचा आरोग्यावरच परिणाम होणार आहे। मित्रांनो, या सर्व बदलामुळे देशातील गरीब आणि गरजू नागरिकांना जीवनशैलीत महत्त्वाचा बदल घडून येणार आहे आणि त्यांच्या आरोग्याची पातळी सुधारण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे। त्यासाठी आता तांदळाऐवजी 9 वस्तू मिळणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल। धन्यवाद।